नमस्कार मंडळी, होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि होळीसाठी पुरणपोळी करण्याच्या 2 सोप्या पद्धती. त्यासाठी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये तेल, हळद घालून चांगली गाळ डाळ शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर डाळीच्या दुप्पट गव्हाचं पीठ, त्यामध्ये चवीनुसार मीठ, पाण्यात हळद घालून पीठ अगदी चपातीला मळतो तसं मळून घ्यायचं. त्यानंतर ओल्या कपड्यामध्ये हे पीठ बांधायचं आणि पाण्यामध्ये फक्त अर्धा तास भिजत ठेवायचं, म्हणजे पीठ छान मुरलं जातं. त्याचबरोबर पुरणपोळी पचायला कठीण असते, त्यासाठी इथे लिहून दिलेल्या साहित्याचा एक मसाला तयार करून घ्यायचा, तो चाळून घ्यायचा आणि यामुळे पुरणपोळी तर चविष्ट होते, त्याचबरोबर पचायला देखील हलकी होते. गूळ बारीक करून घेतला, डाळ छान शिजली. त्यानंतर डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ चाळणीच्या सहाय्याने वाटून घ्यायची. गूळ घालायचा आणि पुरण तयार करून घ्यायचं. मस्त घट्टसर पण असं ओलसर पुरण तयार करायचं, जास्त मोकळं मोकळं करायचं नाही. पुरण तयार झालं की त्यामध्ये तूप, तयार केलेला मसाला आणि चवीनुसार अगदी चिमूटभर मीठ घालायचं. पुरण तयार झालंय. अर्ध्या तासामध्ये पीठ पण छान मुरलं. फक्त 1 चमचा तेल घालून हे पिठामध्ये छान मुरवायचं आणि मस्त असं पीठ तयार झालं की लगेचच पुरणपोळ्या करायला घ्यायच्या. तर इथे मी तुम्हाला तेलाची पुरणपोळी देखील करून दाखवत आहे आणि त्याची अगदी सोपी पद्धत दाखवत आहे. तर नेहमीप्रमाणे पुरणाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच पारी तयार करायची आहे. भरपूर पुरण भरायचं आहे, तेव्हाच मस्त गुबगुबीत लुसलुशीत आपली पुरणपोळी तयार होईल. जास्तीचं पीठ काढून घेतलंय. त्यानंतर पारी हातावर थोडीशी थापून घ्यायची आणि इथे मी इकोबेकचा हा बटर पेपर घेतलाय आणि एक प्लास्टिक पेपर घेतलाय. यामुळे तेलाची पुरणपोळी लाटायला सोपी जाते. अजिबात जास्त तेल लागत नाही. कमी तेलामध्ये ही पोळी मस्त अशी लाटल्या जाते. बघू शकता, मी देखील पहिल्यांदाच केलेली आहे, पण अगदी जसं आपण पापड लाटतो त्याप्रमाणे लाटल्या जाते ही पुरणपोळी. बघू शकता, हवी तेवढी पातळ बनवू शकता. मस्त पुरणपोळी लाटून झाली की प्लास्टिक पेपर काढायचा आहे आणि बटर पेपर हातात उचलून घ्यायचा. अलगदरित्या तव्यावर पोळी टाकायची आहे. मस्त खमंग तूप, तेल लावून भाजून घ्यायची आहे. आहे ना सोपी पद्धत? नक्की करून पहा. तर तेल पोळी मी पहिल्यांदाच करून पाहिलेली आहे, तरी देखील मस्त जमलेली आहे. तर मी जी ट्रिक सांगितलेली आहे बटर पेपर आणि प्लास्टिक पेपरची, ती करून तुम्ही अगदी सहजरित्या पहिल्यांदा जरी केली तरी तुमची तेल पोळी परफेक्ट जमेल. त्याचबरोबर पीठ लावून देखील तुम्ही ही पुरणपोळी करू शकता. तर पीठ मळण्याची म्हणजेच पिठाचा गोळा तयार करून तो पाण्यात ठेवायचा, ओल्या कापडामध्ये ठेवायचा, म्हणजे पीठ वायाला जात नाही, कापडाला चिकटत नाही आणि त्यामुळे पीठ फक्त अर्ध्या तासामध्ये छान मुरलं जातं आणि मस्त अशी तेलपोळी म्हणा किंवा पीठ लावून पुरणपोळी तुम्ही करू शकता. तर मस्त अशा पुरणपोळ्या माझ्या इथे झालेल्या आहेत. तुम्ही देखील होळीला बनवा. होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुरण करण्याची देखील काल रेसिपी मी सविस्तर टाकलेली आहे. आजच्या रेसिपीमध्ये देखील सांगितलेलं आहे पुरण परफेक्ट कसं करायचं. पुरण जास्त मोकळं मोकळं नको, ओलसर असलं पाहिजे, तेव्हाच ते पोळी लाटताना काठोकाठ पोळीमध्ये भरल्या जातं आणि बघू शकता एकदम भगरा भगरा होत नाही, छान ओलसर राहतं आणि पोळी देखील तेवढीच अप्रतिम तयार होते. करून पहा. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा. धन्यवाद.